नाउ नेक्स्ट टाइप ऑफ द मेकॅनोरिसेप्टर इज द फोनोरिसेप्टर. आतापर्यंत आपण एक टच या हिशोबाने आपण बघत होतोय. तर ते फोनोरिसेप्टर्स नेमकं काय असेल ॲज अ पार्ट ऑफ द मेम्ब्रेनस लॅब्रिन किंवा इंटरनल इयर जे आहे त्याच्याशीच रिलेटेड आहे. ठीक आहे, बघूया आपण या फोनोरिसेप्टर मध्ये नेमकं काय काय असेल. तर फोनोरिसेप्टर नावच आहे त्याचं फोन. ठीक आहे ना. द फोनोरिसेप्टर विच कन्सर्न विथ द हिअरिंग, ऐकण्यासाठी जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, is inseparable from the inner ear or the membranous labyrinth, but the latter does not take part in the hearing. काय म्हटलं, थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. दॅट हिअरिंग साठी जास्त महत्वाचं आहे. फोनोरिसेप्टर्स which receives the sound and transfer to the inner part of the ear आणि तिथून ब्रेन पर्यंत पोहोचवण्याचं काम करते. तर हा जो पार्ट जो आहे हा विचार कनेक्टेड, दॅट फोनोरिसेप्टर्स विच आर कनेक्टेड टू द इनर इयर ऑर द मेम्ब्रेनस लॅब्रिन. पण कालांतराने काय होतं की त्याचं एकमेकांसोबत कनेक्शन जे आहे ते ब्रेक होते, तुटून जाते. दॅट इज अ सेपरेट फ्रॉम दॅट फोनोरिसेप्टर टू दॅट ऑफ द इनर इयर असं आपण म्हणतोय. आणि म्हणून तो फोनोरिसेप्टर कशाशी रिलेटेड आहे, विच डज नॉट टेक पार्ट इन द हिअरिंग. आता समोर आपण बघतोय. The auditory organ in the fishes is a simple blind diverticulum and the lagina at the posterior end of the saccule. आता वर जो आहे इंटरनल इयर मगाशीच आपण बघितलंय, जे पाण्यामध्ये व्हायब्रेशन्स झाले असतील आहेत अशा वेळेस त्याची पोझिशन चेंज करणे. ठीक आहे, राईट किंवा लेफ्ट साइड किंवा अप्पर किंवा लोअर साइड या पद्धतीने पोझिशन चेंज करण्याचं काम कोण करते, दॅट मेम्ब्रेनस लॅब्रिन करत असते. इथे आवाज महत्वाचा आहे का, नाही तर एक प्रकारे व्हायब्रेशन्स जे आहेत ते पाण्याद्वारे कुठपर्यंत जातील, त्या इंटरनल इयर किंवा मेम्ब्रेनस लॅब्रिन पर्यंत जातील एक प्रकारे. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. आता ऑडिटरी ऑर्गन इन फिशेस इज अ सिंपल म्हटलंय त्यांनी, ब्लाइंड डायव्हर्टिक्युलम, द लॅजिना ऍट द पोस्टिरियर एंड ऑफ द सॅक्युल. आता लॅजिना कुठे दिसतंय, आतापर्यंत आपण सॅक्युलस बघितलं होतं, युट्रिक्युलस आपण बघितलंय, त्यानंतर अँटेरियर सेमीसर्क्युलर कॅनल, पोस्टेरियर सेमीसर्क्युलर कॅनल, त्यानंतर आपण बघितलं हॉरिझॉन्टल सेमीसर्क्युलर कॅनल आणि त्याच्याशी रिलेटेड जे आहेत अँपुला जे आहेत ते आपण बघितले होते. ओके, दिस आर द अँपुला वेसेज. इथपर्यंत आपण बघितलं होतं. पण त्यासोबतच अजून एक पार्ट जो आहे तो जास्त महत्वाचा आणि विचार व्हेरी ऍक्टिव्हली ऑर टेक पार्ट इन द फोनोरिसेप्टर, आणि तो जो आहे दॅट इज अ लॅजिना located behind or posterior part of the sacculus or posterior end of the sacculus here. Okay, in amphibia the eardrum, आता आवाज कुठून येतो तर हे जास्त महत्वाचं आहे. तो रिसीव्ह करण्याचा असा मेम्ब्रेन काय असेल, तो रिसीव्ह करण्याचा असा ऑर्गन कुठून असेल. आता हे पाण्यामधले गोष्टी झाल्यात, बट when that animal which lives on the ground level, what happens in case of the amphibians, the eardrum or tympanum are located on the body surface here, which enclose a space. आता नेमकी पोझिशन कुठे आहे हे या डायग्राम मध्ये आपल्याला दिसतंय. दिस इज द आईज ऑफ द अँफिबियस, फ्रॉग दिसतोय, आणि जस्ट बिहाइंड टू दॅट ऑफ द आय व्हॉट प्रेझेंट, अ सर्क्युलर दॅट मेम्ब्रेनस स्ट्रक्चर इज प्रेझेंट, and that membranous structure basically known as the eardrum or the tympanum असं आपण म्हणतो. आणि एक प्रकारे व्हायब्रेशन्स जे असेल किंवा एअर मध्ये असणारे जे काही साऊंड असेल ते रिसीव्ह करण्याचं काम करत असते. आफ्टर दॅट नेमकं काय असेल, टू ट्रान्सफर द साऊंड वेव्स फ्रॉम द टिम्पॅनम टू द इनर इयर. आता तो वरचा जो पार्ट जो होता तो काय होता, तर टिम्पॅनम किंवा इयर ड्रम असं आपण म्हणतोय. ठीक आहे ना, ड्रम आपल्याला माहित आहे, ज्यावेळेस आपण स्टिक त्याच्यावर फोर्सफुली स्टिक करतोय, स्टक करतोय, अशा वेळेस व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि वेगळ्या पद्धतीचे साऊंड तयार होते. अशाच पद्धतीचे एअर मधले असणारे जे साऊंड जे आहेत ते साऊंड वेव्स जे म्हणतो आपण टिम्पॅनम कडनं कुठे जातात, इनर एअर पर्यंत जातात. अ कोलुमेला ऑरिस फाउंड इन द amphibians, reptiles and the birds as steps in the mammals. आता हा जो पार्ट आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, आता या पहिल्या डायग्राम कडे या स्लाइड मध्ये आपण बघतोय इंटरनल इयरचा हा पार्ट आहे. काय काय दिसतं तर मगाशीच आपण एक शब्द वापरला होता की लॅजिना. ठीक आहे, जो कुठे दिसतोय आपल्याला, इन केस ऑफ द
दॅट फिशेस स्कॉलिडॉन जे आपण बघितलं, लॅजिना इज द पार्ट ऑफ द इंटरनल इयर. आता आपण बघितलंय. युट्रिक्युलस सुद्धा इथे बघतोय आपण, ठीक आहे. आणि सेमी सर्क्युलर कॅनल सुद्धा आपण बघतोय, ठीक आहे. सॅक्युलस सुद्धा आपल्याला इथे लक्षात येते. म्हणजे जे फिशेस मध्ये ज्या पद्धतीने फोटो रिसेप्टर होते, फोनो रिसेप्टर होते, किंवा इंटरनल इयर असं आपण म्हणतोय, किंवा मेम्ब्रेनस लॅबिरिंथ असं आपण म्हणतोय, हे आपल्याला माहिती आहे. पण साऊंड जे बाहेरनं कलेक्ट करण्याचं काम, ते रिसीव्ह करण्याचं काम कोण करतंय? तर फ्रॉग मध्ये, त्या फिशेस मध्ये असं काही नव्हतंय. पण फ्रॉग मध्ये मॉडिफिकेशन दिसतंय. जस्ट बिहाइंड ऑर द पोस्टिरियर एंड ऑफ द आईज, बिहाइंड द आईज अ टिम्पॅनम ऑर द इयरडम इज प्रेझेंट. इथपर्यंत आपल्या लक्षात आलंय. आता कोलुमेला ऑरिस काय आहे? अगदी सुरुवातीला आपण स्केलेटल सिस्टीम आपण बघत होतो, अशा वेळेस हायोइड आर्च जी होती, हुज नंबर इज द सेकंड, टोटल 7 पेयर्स होत्या विसरल आर्चेसच्या, त्यामध्ये सेकंड नंबर जी होती, तिथे एक पार्ट जो होता हायोइड ॲपरेटसचा, तिथनं कोलुमेला ऑरिस हा सेपरेट झाला होता. हे याच्या अगोदर आपण अभ्यासलेला. तरी पण इथे आपण बघतोय, इथे बघा इयरड्रम म्हणजेच काय झालंय, टिम्पॅनम असं आपण म्हणतोय. आणि टिम्पॅनम कडनं, इयरड्रम कडनं जे वेव्ह, साऊंड वेव्ह रिसीव्ह करण्याचं काम कोण करतंय, किंवा ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतंय, कोलोमेला ऑरिस करतंय. आणि कोलोमेला ऑरिस इथे कुठे अटॅच आहे? एका बाजूला इयरड्रम सोबत अटॅच आहे, आणि दुसऱ्या एंडला फुट प्लेट ऑफ द कोलोमेला, त्याला आपण ओव्हल विंडो असं आपण म्हणतोय. म्हणजे हा त्याचा एक दुसरा एंड झाला, ठीक आहे. हा ओव्हल विंडो, आणि इथून रिसीव्ह केल्यानंतर राऊंड विंडो असं आपण म्हणतो. हा पार्ट थोडासा लक्षात ठेवायचा. आतापर्यंत आपण 3 सेमी सर्क्युलर कॅनल्स आपण अभ्यासले. युट्रिक्युलस माहिती आहे आपल्याला, सॅक्युलस माहिती आहे, लॅजिना सुद्धा आपण बघितलाय, आणि त्या सेमी सर्क्युलर कॅनल्सची असोसिएट असणारे 3 अँप्युले सुद्धा आपण बघितले. पण त्याच्या लोअर साइडला साऊंड वेव्ह रिसीव्ह करणे कुणाचं काम आहे? टिम्पॅनम किंवा इयरड्रम असं आपण म्हणतोय. आणि इथून रिसीव्ह करण्याचं आणि ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतंय? तर कोलुमेला ऑरिस करतंय, ठीक आहे. आणि हा कोलुमेला ऑरिस कुणामध्ये दिसतंय? तर अँफिबियन्स, रेप्टाइल्स आणि बर्ड्स मध्ये दिसतंय. हे आपल्या लक्षात आलंय. ॲज स्टेपस इन द मॅमल्स. परंतु हा कोलुमेला ऑरिस जो आहे, हा एक प्रकारे रुडिमेंटरी होऊन मॉडिफाईड होतोय. कशामध्ये? स्टेपस मध्ये, इन केस ऑफ द मॅमल्स. नेक्स्ट पार्ट. फर्दर, इन मॅमल्स, incus and malleus in the middle ear develop from the quadrate and articular respectively. आता दुसऱ्या डायग्राम कडे वळते. हे आहे मॅमल्सशी रिलेटेड. आता मॅमल्स मध्ये काय आहे? तर इथे 3 कार्टिलेजिनस इंटरनल इयरशी रिलेटेड बोन्स आपल्याला दिसतात, ठीक आहे. कोणते कोणते? इनकस, मॅलियस, आणि तिसरं जो आहे स्टिपस, जो पहिल्याच पॉइंट मध्ये आपण एक्सप्लेन केलेला आहे, ठीक आहे. मग इनकस आणि मॅलियस याच्या अगोदर सुद्धा आपण अभ्यासलेले आहेत. क्वाड्रेट आणि आर्टिक्युलर जे बोन्स जे आहेत, कसले बोन्स होते आपले? खास करून स्कलशी रिलेटेड जे बोन्स होते, क्वाड्रेट आणि आर्टिक्युलर जर तुम्हाला माहिती असेल तर महत्वाचे बोन्स आहेत कुणाचे? तर ते आहेत अप्पर जॉचे. अप्पर जॉच्या मागच्या बाजूचे, म्हणजे अगदी कानाच्या शेजारी. हे सेपरेट होऊन, मॉडिफाईड होऊन, क्वाड्रेट आणि आर्टिक्युलर, क्वाड्रेट पासून काय मॉडिफाईड होऊन तयार होतं? तर इनकस, आणि आर्टिक्युलर बोन तिथून तयार झालाय, तो म्हणजे मॅलियस. म्हणजे राहील लक्षात तुमच्या, टोटल 3 बोन्स आहेत. या डायग्राम कडे जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल बघा, स्टिपस दिसतं आपल्याला, येलो कलरचं इनकस दिसतंय, आणि ब्ल्यू कलरचं इथे मॅलियस दिसतंय, लक्षात येते. आता इथे टिम्पॅनम किंवा इयरड्रम सुद्धा दिसलाय. जो आपला कान जो आहे बाहेरचा, त्याला पण पिन्ना किंवा एक्सटर्नल इयर असं आपण म्हणतोय, ठीक आहे. त्यानंतर जेव्हा आपण इयरबड्स आतमधनं मळ काढण्यासाठी घेत असतो, तर तिथे आतमध्ये एक मेम्ब्रेन जो आहे, तो जो खऱ्या अर्थाने इयरड्रम असं आपण म्हणतोय. आणि जे काही एक्सटर्नल इयर मधनं आतमध्ये व्हायब्रेशन जे येतात, ते कोणावर आढळतात? एक प्रकारे त्या टिम्पॅनम किंवा इयरड्रमवर. आणि एक प्रकारे मेसेज कॅरी करण्याचं काम कोण करतंय? तर मॅलियस, इनकस आणि स्टिपस. उर्वरित जो पार्ट जो आहे हा दिसतोय आपल्याला ग्रेइश कलरचा, ठीक आहे ना. तर तो पूर्णपणे त्याच पद्धतीने इंटरनल इयर, 3 सेमी सर्क्युलर कॅनल्स आपल्याला दिसतात, ठीक आहे, डायग्राम मध्ये. त्यानंतर 3ही सेमी सर्क्युलर कॅनल्स, त्यासोबतच युट्रिक्युलस असेल, सॅक्युलस असेल, आणि अँपुला सुद्धा असतील, ठीक आहे. समोर आता इथे अजून एक पार्ट दिसतोय, कॉक्लिया. आता समोर बघतोय
द कॉक्लिया द पार्ट ऑफ द मेम्ब्रेनस लॅबिरिन, त्यालाच आपण इंटरनल इयर असं आपण म्हणतोय, कन्सर्न विथ द हिअरिंग इज अन आउटग्रोथ फ्रॉम द सॅक्युल. आता सॅक्युल माहिती आहे आपल्याला, दिस इज द सॅक्युल या डायग्राम मध्ये आपल्याला दिसतंय. आणि सॅक्युलचा हा एक्सटेंडेड पार्ट जो दिसतोय खाली, खाली तर लॅजिना दिसतंय आणि इथे जो दिसतोय आपल्याला कॉक्लिया. तर इथे आपल्याला कॉक्लिया कसं दिसतोय, एक प्रकारे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर विच इज ऑब्झर्व हियर. ठीक आहे, इथे हा आहे सॅक्युलस, याला आपण एस सॅक्युलस, आणि दिस वन इज द कॉक्लिया वी से दॅट. काय लक्षात तुमच्या, दॅट एक्सटेंडेड पार्ट ऑफ द सॅक्युलस बेसिकली वी से द कॉक्लिया, आणि हा खऱ्या अर्थाने काय रिसीव्ह करण्याचं काम करतोय, विच आर कन्सर्न विच इन्व्हॉल्व इन द हिअरिंग हियर. नेक्स्ट वन, the capability to detect the sound waves at different frequencies varies in different animals. अगदी बरोबर आहे, जे साऊंड वेव्स रिसीव्ह करण्याचं काम, मग किती त्याची वेवलेंथ किती असेल, त्याची फ्रिक्वेन्सी किती असेल, हे प्रत्येक ॲनिमलच्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या हिशोबाने आपल्याला लक्षात येईल. टू रिसीव्ह द फ्रिक्वेन्सी टू दॅट ऑफ द डिफरंट ॲनिमल्स. इन केस ऑफ द मॅमल्स, आपण आवाज कितपर्यंत ऐकू शकतोय, एक लेव्हल आहे, एक फ्रिक्वेन्सी आहे, आपल्याला माहिती आहे. 20 to 20,000 हर्ट्ज म्हणते इन द मॅन, 20 ते 20,000 हर्ट्ज इन द मॅन. त्यानंतर ओव्हर 1 लाख इन द बॅट्स. आता बॅट्स, वटवाघूळ आपल्याला माहित आहे, ते रात्रीच्या वेळेसच ऍक्टिव्ह आहेत, म्हणजे नॉक्चर्नल आहेत आपल्याला माहिती आहे, आणि त्यांना त्यांची आय साईट ही फार कमजोर असते. अशा वेळेस रात्रीच्या वेळेस एक इको म्हणतो आपण, किंवा अल्ट्रा साऊंड रिसीव्ह करण्याचं काम त्यांचे इयर करतात, इंटरनल इयर करतात. म्हणजे वेल डेव्हलप, मोर कॉम्प्लेक्स, मोर मॉडिफाईड दॅट इयर्स आर प्रेझेंट इन केस ऑफ द बॅट हियर. आणि ते जास्त महत्वाचं आहे की ते कुठेही आदळत नाही. रात्रीच्या वेळेस तेव्हा ते फ्लाय करतात, कुठे न आदळता व्यवस्थित ते त्यांचं सावज पकडतात. म्हणजे कुणामुळे, बाय द more complexity, more advancement which is observed in the internal ear. नेक्स्ट पॉइंट, आता रिओ रिसेप्टर. मागच्या वेळेस आपण म्हटलं होतं की जे फिश खातात, ते ज्यांनी जवळून फिश जे बघतात, तर बाहेरनं एक लाईन दिसते दोन्ही बाजूला, लॅटरल लाईन असं आपण म्हणतोय, तेच आहेत रिओ रिसेप्टर, ते आपण बघतोय. द रिओ रिसेप्टर आर द डिटेक्टर्स ऑफ लो व्हायब्रेशन्स इन द वॉटर. जे पाण्यामध्ये असणारे जे ॲनिमल्स आहेत खास करून, तर फिशेस तर पूर्णपणे जे पाण्यामध्ये असतात, आणि जे असे ॲम्फिबियन्स की पूर्णपणे ते वॉटरमध्ये असतात, तर त्यांच्यामध्ये अशी लॅटरल लाईन किंवा जे पाण्यामध्ये असणारे लो व्हायब्रेशन जे आहेत ते रिसीव्ह करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. तर स्पेशल टाईप ऑफ द रिसेप्टर्स त्यांच्यामध्ये असतात, ते म्हणजे रिओ रिसेप्टर्स. ओके, नंतर they are present in the fishes and aquatic amphibians. The next point is that these are also known as lateral line sense organ. बरेचदा त्याला लॅटरल लाईन सिस्टीम असं आपण म्हणतोय. ठीक आहे, लॅटरल लाईन सेन्स ऑर्गन. तर इथे बघू, हे रेड कलर, या फिश मध्ये रेड कलरची जी लाईन जी आहे, ते पूर्ण पॅटर्न जो दिसतोय हेडशी रिलेटेड, आणि पूर्ण ट्रंक पासून तर टेल पर्यंत एक लाईन दिसते लांब, त्याला आपण लॅटरल लाईन सेन्स ऑर्गन असं आपण म्हणतोय. सध्या तरी लॅटरल लाईन समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, नेमकं त्यामध्ये कसं काय असेल. टू लॅटरल लाईन सेन्स ऑर्गन्स विच आर प्रेझेंट. या बाजूला फ्रंट साइडला दिसते, आणि जस्ट अपोजिट म्हणजे लॅटरल म्हणजे लॅटरली अरेंज दॅट सेन्स ऑर्गन्स, each with a series of lateral line organs or neuromust constitute receptor, that receptor. Neuromust हा शब्द लक्षात ठेवायचा. ठीक आहे, आता ती जेव्हा आपण मॅग्निफिकेशन आपण बघतो याचं लॅटरल लाईन सेन्स ऑर्गनचं, तर या पद्धतीने पॅटर्न दिसतं आपल्याला. ही आहे लॅटरल लाईन, ठीक आहे, जी ग्रीनिश पॅटर्न मध्ये आपल्याला दिसतंय, आणि ह्या बाजूला दिसते प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक ग्लोबुलर मास लाईक स्ट्रक्चर दिसतंय, त्याला आपण नाव देतोय न्यूरोमस्ट असं आपण म्हणतो, किंवा सेन्स ऑर्गन असं आपण म्हणतो. आणि ते जर अजून त्याला मॉडिफिकेशन, त्याचं मॅग्निफिकेशन जर आपण बघितलंय, वी गेट द आयडिया that certain modified cells are present in each neuromust, that in each neuromust, and which are the rheoreceptor. These are located within lateral line canals divisible into. आता नेमकी हे lateral line system जे कुठे कुठे प्रेझेंट आहे, ट्रंक रिजन मध्ये, टेल कॅनल, इथे टेल पूर्णपणे हा ट्रंक कॅनल,
ठीक आहे. त्यानंतर हेड ऑर द सिफॅलिक कॅनल आणि हेड ऑर द सिफॅलिक कॅनल राहील लक्षात तुमच्या. टेल मध्ये दिसते, ट्रंक मध्ये दिसते आणि त्यासोबतच हेड रिजन मध्ये दिसते. दॅट लॅटरल लाईन कॅनल्स विच located in the dermis are deeper and covered by the skin bearing numerous numerous pores which are present here. इथे छोटे छोटे पोर्स दिसतात आपल्याला वरच्या बाजूला, ठीक आहे ना, जस्ट beneath the skin. आता स्किन आपल्याला माहिती आहे किंवा इंटेग्युमेंट जेव्हा म्हणतो तर आउटर इपिडर्मिस and just below to that of this epidermis the dermal layer is present and in that dermis that lateral line system which is present as which consists of open जे आहेत वरच्या बाजूला इंटेग्युमेंटच्या वरच्या बाजूला छोटे छोटे पोर्स आपल्याला दिसतील and that pores which are the external openings here. Okay, after that आता न्यूरोमस बद्दल बघतो आपण. मगाशीच म्हटलं की दॅट ग्रुप ऑफ द सेल्स विच आर प्रेझेंट हियर दिस आर द न्यूरोमस ऑर्गन म्हणतात. आता अजून डिटेल मध्ये आपल्याला बघायचं आहे. अ न्यूरोमस इज अ ग्रुप ऑफ सेन्सरी सेल्स विथ सपोर्टिंग सेल्स. म्हणजे दोन प्रकारच्या सेल्स दिसतात आपण आपल्याला. आता हीच डायग्राम जे अजून मॅग्निफाय जेव्हा आपण करतोय वी गेट द आयडिया. कोणते कोणते सेल्स दिसतात आपल्याला त्यात न्यूरोमस सेन्सरी ऑर्गन्स मध्ये. इथे म्हटले की हेअर सेल्स म्हटले. ओके, हेअर सेल्स म्हटले. दीज आर द सेन्सरी सेल्स जे इथे दिसतात आपल्याला. दीज आर द सेन्सरी सेल्स SC and supporting cells हे आपल्याला इथे दिसतात. ओके, each sensory cell has a hair projecting outside through the pore. ठीक आहे. आता इथे जे आहेत खाली एक प्रकारे हेअर्स आपल्याला दिसतील. इथे हेअर प्रोसेसेस असं आपण म्हणतो. ठीक आहे. आफ्टर दॅट अ मास ऑफ जिलॅटिनस मटेरियल द क्युपुला. आता दिसतंय का वरच्या बाजूला जिलॅटिनस मास किंवा मटेरियल, त्याला आपण नाव देतो क्युपुला. सिक्रेटेड बाय द न्यूरोमस्ट सेल्स एनक्लोज द टीप ऑफ द सेल्स. प्रत्येक सेलच्या वरच्या बाजूला आपल्याला एक कॅपिंग दिसते. इथे बघा हे जे सेल्स आहेत इथे कॅपिंग या पद्धतीने दिसते. ओके, आणि जिलॅटिनस मासने पूर्णपणे पॅक केलेला आहे. द सेन्स ऑर्गन्स आर इनर्वेटेड बाय द फॅशियल नर्व्स अँड लॅटरलिस ब्रँच ऑफ द व्हॅगस. आता हे व्हॅगस काय आणि फॅशियल नर्व्स काय, तर परत आपल्याला नर्वस सिस्टीम कडे जावं लागेल. मागच्या लेक्चर मध्ये आपण मागच्या युनिट मध्ये आपण बघितलं होतं की दॅट क्रॅनियल नर्व्स आर प्रेझेंट आणि फिशेस मध्ये 10 पेअर्स ऑफ द क्रॅनियल नर्व्स असतात. फ्रॉग्स मध्ये 11 पेअर्स असतात आणि खास करून अँफिबियन्स मध्ये आणि रेप्टाइल्स आहेत बर्ड्स आणि मॅमल्स जे आहेत यांच्यामध्ये टोटल 12 पेअर्स ऑफ द क्रॅनियल नर्व्स विच आर प्रेझेंट हियर. त्या क्रॅनियल नर्व्स मध्ये जे नंबर जे दिले आहेत ते रोमन दिलेले आहेत 1 to 10, 1 to 11 किंवा 1 to 12. ठीक आहे ना. त्यामध्ये फॅशियल नर्व जे आहे हिचा नंबर जो आहे दॅट इज अ 5th नंबर असं आपण म्हणतो. फॅशियल म्हणजे फेसशी रिलेटेड आणि लॅटरल इज ब्रँच ऑफ द व्हॅगस. व्हॅगसचा नंबर जो आहे तो म्हणजे 10th नंबर. ठीक आहे. तर ह्या ज्या नर्व जे आहेत एक प्रकारे त्या सेन्स ऑर्गनशी कनेक्ट आहे आणि ते रिसीव्ह करण्याचं काम कोण करताय, त्या फॅशियल नर्व्स आणि लॅटरलिस ब्रँच ऑफ द व्हॅगस, त्या व्हॅगस नर्व्स करत असतात. ठीक आहे. द ऑर्गन्स डिटेक्ट लो व्हायब्रेशन्स इन द वॉटर. मग ह्या रिसेप्टरचं फंक्शन काय आहे. ठीक आहे. ह्या न्यूरोमसचं फंक्शन काय आहे किंवा रिओ रिसेप्टरचं फंक्शन काय, जे अतिशय सौम्य लो कॉन्सन्ट्रेटेड लो व्हायब्रेशन्स जेव्हा वॉटर मध्ये जाणवतात अशा हे रिसीव्ह करण्याचं काम कोण करतंय, तर रिओ रिसेप्टर्स करत असतात किंवा ही लॅटरल लाईन सिस्टीम करत असते किंवा न्यूरोमस ऑर्गन्स विच आर प्रेझेंट इन द that lateral line system which are received here and enable the fish to move correctly in turbid water and also in the darkness. लक्षात ठेवायचं टर्बिड वॉटर असेल, टर्बिडिटी जास्त असेल तर एक प्रकारे डोळ्यांचं काम कमी होऊन जातं यामध्ये. मग दुसरा जो सेन्स ऑर्गन जो आहे रिओ रिसेप्टर लॅटरल लाईन जी रिलेटेड आहे त्यामध्ये वाट काढायची कशी किंवा मूव कसं व्हायचं, तर हे रिओ रिसेप्टर जास्त महत्वाचे आहेत. किंवा डार्कनेस अंधार पाण्यामध्ये जिथे असेल तर डार्कनेस असेल पाण्यामध्ये अशा वेळेस हे रिओ रिसेप्टर्स जास्त ऍक्टिव्ह असतात कारण की तिथे फोटो रिसेप्टर किंवा आईज हे तिथे काम करू शकत नाही. हे महत्वाचं आहे लक्षात. समोर आपण बघतोय केमो रिसेप्टर्स. आतापर्यंत आपण मेकॅनो रिसेप्टर बद्दल आपण बघत होतो.
आता समोर आपण केमो रिसेप्टर असं आपण बघतोय, विच रिसीव्ह द केमिकल दॅट मॉलिक्युल्स किंवा स्मेल एक प्रकारे. इथे बघतोय द सेन्स ऑफ अ स्मेल ऑलफॅक्टरी नाव लक्षात ठेवायचं, अँड द सेन्स ऑफ अ टेस्ट त्याला आपण गस्टेटरी असं आपण म्हणतोय, कॉन्स्टिट्यूट द केमो रिसेप्टर्स. आहे लक्षात तुमच्या. इथे दोन प्रकारचे रिसेप्टर्स आहेत केमो रिसेप्टर. एक प्रकारे सेन्स ऑफ स्मेल आणि सेन्स ऑफ टेस्ट म्हणतोय. सेन्स ऑफ स्मेल म्हणजे ऑलफॅक्टरी ज्याला आपण नोज असं आपण म्हणतोय, आणि सेन्स ऑफ टेस्ट विच इज रिलेटेड टू द टंग म्हणतोय आपण. ठीक आहे. द ऑलफॅक्टरी रिसेप्टर्स कॅन डिटेक्ट ऑब्जेक्ट्स फ्रॉम अ डिस्टन्स while the gustatory receptors are active only in contact with the substance. काय म्हटलंय, दुरून सुद्धा आपल्याला स्मेल येतोय, म्हणजे एक लांब अंतरावरून सुद्धा आपल्याला स्मेल येतोय, तर ते हवेमध्ये मिक्स झालेले केमिकल्स ते आपल्या नाकातनं आतमध्ये ऑलफॅक्टरी रिसेप्टर पर्यंत पोहोचवले जातात. पण गस्टेटरी मध्ये तसं नसतं. गस्टेटरी मध्ये कसं असतं की जोपर्यंत आपलं ते कॉन्टॅक्ट होत नाही कुणासोबत, त्या सबस्टन्सचा आपल्या टंग सोबत त्या गस्टेटरी रिसेप्टर सोबत कॉन्टॅक्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याची चव कळत नाही, हे लक्षात ठेवायचं. हे दोन फक्त डिफरन्स महत्वाचे आहेत. पहिला जो आहे ऑलफॅक्टरी रिसेप्टर्स, यामध्ये काय बघतो आपण, तर इथे मॅन दिसतोय, नोज दिसतोय, एक प्रकारे फूड दिसतंय इथे या बाजूला. इथनं स्मेल जेव्हा नाकातनं आतमध्ये जाते तर कुठे जाते नेमकं, तर नझल कॅव्हिटी असं आपण म्हणतोय. वरच्या बाजूला आपल्याला काय दिसतील, ऑलफॅक्टरी रिसेप्टर्स आपल्याला दिसतील. ठीक आहे. वर आपल्याला दिसतील ऑलफॅक्टरी बल्ब, ज्याच्या अगोदर आपण नर्वस सिस्टीम किंवा ब्रेन मध्ये आपण बघितलं तर कंपॅरेटिव्ह अॅनाटॉमी आपण बघितली त्यावेळेस. ठीक आहे. समोर आपण बघतोय